नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NCERT सिरीजमध्ये आज आपण इयत्ता 10वीच्या पॉलिटिकल सायन्सच्या NCERTतील चौथं प्रकरण जेंडर, रिलिजन अँड कास्ट पाहणार आहोत. आपल्या या चॅप्टरची जी नोट आहे ती मी सुभाष IASच्या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे. ती तुमच्या हातात असेल अशी मी अपेक्षा करतो. या चॅप्टरमध्ये दिलेली जी माहिती आहे त्यातली बहुतांश माहिती आपण त्याच्याशी फॅमिलियर आहोत, ती आपल्याला ज्ञात आहे. म्हणजे ग्रॅज्युएट स्टुडंट म्हणून किंवा ग्रॅज्युएट कॅन्डिडेट म्हणून हे आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. फक्त इयत्ता 10वीच्या लेवलवर ते मुलांना समजावून सांगण्यासाठी याच्यात बरीचशी साधी वाक्य येतात. नेहमीप्रमाणे या चॅप्टरमध्ये आलेली महत्त्वाची वाक्य जी आन्सर रायटिंगसाठी उपयुक्त आहेत ती मी जशीच्या तशी इथे घेतलेली आहेत. तर आपण त्याच लाईनवर ते बोलत जाऊया. 4 भाग आहेत. इंट्रोडक्शनचा भाग नेहमीप्रमाणे, त्यानंतर जेंडर अँड पॉलिटिक्स, रिलिजन, कम्युनलिझम अँड पॉलिटिक्स आणि कास्ट अँड पॉलिटिक्स. याच्या आधी आपण डेमोक्रेसी अँड डायव्हर्सिटी नावाचं प्रकरण पाहिलं की लोकशाहीमध्ये सोशल डिफरन्सेस कसे असतात, त्याच्यातनं सोशल डिव्हिजन कशा तयार होतात आणि या सोशल डिव्हिजनला मग जर तुम्ही अकोमोडेट केलं नाही तर त्याचे काय परिणाम होतात, हे सगळी चर्चा आपण केलेली आहे. कशा पद्धतीने जे आहे ते एकमेकांना काय आपण म्हणूया क्रॉस करतात किंवा एकमेकांना ओव्हरलॅप करतात आणि मग त्याच्यातनं काय इफेक्ट होतात, ह्या सगळ्याविषयी आपण गेल्या चॅप्टरमध्ये बोललेले आहोत. तर त्या सोशल डिफरन्सेसपैकी 3 जे मोठे डिफरन्स आहेत, जेंडर म्हणजे तुमचं लिंगभाव जो काही आहे, स्त्री आणि पुरुष, रिलिजन धर्म आणि जाती कास्ट, की ह्या 3 सोशल डिफरन्सेसच्या बाबतीत काय परिस्थिती आहे, विशेषतः भारतामध्ये काय परिस्थिती आहे आणि या 3 सोशल डिफरन्सेसला धरून त्याचं पॉलिटिकल एक्सप्रेशन कसं केलं जातं, राजकारणामध्ये ते मुद्दे कसे हाताळले जातात. म्हणजे एकतर तो सोशल डिफरन्स कसा आहे, समाजामध्ये त्याचं स्थान नेमकं काय आहे, मेंटॅलिटी नेमकं आपली कशी आहे आणि त्या मुद्द्यांना धरून राजकारण कसं केलं जातं, एवढं या चॅप्टरमध्ये सांगितलेलं आहे. इंट्रोडक्शन आपण बघूया. काय लिहिलं आहे तिथे? एक्झिस्टन्स ऑफ सोशल डायव्हर्सिटी डज नॉट थ्रेटन डेमोक्रेसी. हे विधान आपण याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये पण पाहिलं की सोशल डिफरन्सेसचं एक्झिस्टन्स, सामाजिक जे काही वेगळेपण आहे, त्या समाज घटकांचं जे काही वेगळेपण आहे त्याचं अस्तित्व हा काही डेमोक्रेसीला किंवा लोकशाहीला धोका नसतो. पॉलिटिकल एक्सप्रेशन ऑफ सोशल डिफरन्सेस इज पॉसिबल. राजकारणामध्ये त्या डिफरन्सेसनी येणं, त्या पर्टिक्युलर सोशल ग्रुपच्या लोकांनी स्वतःच्या आकांक्षा, ज्याला आपण ॲस्पिरेशन्स म्हणतो, त्याच्यासाठी आवाज उठवणं, ॲसर्ट करणं, हे समटाईम्स क्वाईट डिझायरेबल, हे गरजेचं असतं आणि ते उपयुक्त देखील असतं. कारण त्या आवाजाद्वारे, त्या ॲसर्शनद्वारेच डेमोक्रेसी जी आहे ती सगळ्यांसाठी काही ना काही करत असतं. शासन जे आहे ते सगळ्यांना सोबत घेऊन काम त्याच्यामुळेच करत असतं. आणि त्याच्यातले महत्त्वाचे जे सोशल डिफरन्सेस आहेत, जेंडर, रिलिजन अँड कास्ट. जेंडरला मराठी शब्द जो येतो तो लिंगभाव असा येतो. लिंग हा शब्द सेक्स म्हणजे स्त्री आहे की पुरुष आहे, पण जेंडर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या स्त्री आणि पुरुषांच्या संबंधाबद्दल थोडंसं पॉलिटिकल विधान येतं, म्हणून त्याला लिंगभाव असा मराठी शब्द उचित आहे. जे रिलिजनला धर्म आणि कास्टला जाती. तर यांचं जे काही डिव्हिजन आहे समाजातलं आणि त्यांचं पॉलिटिक्स आपण 1 बाय 1 बघूया. पहिलं येतं जेंडर अँड पॉलिटिक्स. जेंडर डिव्हिजन म्हणजे काय म्हटलं आहे? नॉट बायोलॉजिकल बट बेस्ड ऑन सोशल एक्सपेक्टेशन अँड स्टिरियोटाइप्स. जेंडरचं जे काही डिव्हिजन आहे, आता याच्यात त्यांनी खूप कॉमन चर्चा केलेली आहे जी आपल्या सर्वांना ज्ञात आहे की जगभरामध्ये आणि विशेषतः भारतामध्ये स्त्रिया आणि पुरुष ह्यांच्यामध्ये एक डिव्हिजन केलं जातं. विशेषतः ते डिव्हिजन लेबरच्या बाबतीत केलं जातं, म्हणजे कामाच्या बाबतीत केलं जातं. सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर, बाजूला ती जी ग्लॉसरी नोट आहे ती तिथे दिली बघा. A system in which all work inside the home is either done by the woman of the family or organized by them through the domestic helpers. म्हणजे आपल्याकडे एक डिव्हिजन केलेलं आहे की घरकाम, चूल आणि मूल हे जे काम आहे हे स्त्रियांसाठी राखीव आहे आणि बाहेरची जी कामं आहेत ती पुरुषांनी करायची असतात. हे एक बेसिक जेंडर डिव्हिजन. म्हणजे मग त्याच्यामध्ये काय मानलं गेलं की बायोलॉजिकलीच, निसर्गतःच स्त्रिया ज्या आहेत त्या चूल आणि मूल या कामासाठी बनलेल्या आहेत. पुरुष जो काही आहे तो घराच्या बाहेर जाणे, पैसे कमावणे, उद्योगधंदा करणे, नोकरी व्यवसाय करणे असं करण्यासाठी
तो कॅपेबल आहे, स्त्रिया त्यासाठी कॅपेबल नाहीत. अशी एक जेनेरिक विचारसरणी जी कुठल्याही बायोलॉजिकल तथ्यांवर आधारित नाही आहे, परंतु ती सोशल एक्सपेक्टेशन म्हणजे सामाजिक चौकटीत बसवली गेली आहे. स्टिरियोटाइप्स म्हणजे गैरसमजुतींवर आधारित ती आहे. सेकंड सेक्स नावाचं पुस्तक त्याच्याविषयी जर तुम्ही ऐकलं असेल, सिमॉन दो बोवा या फ्रेंच लेखिकेचं ते गाजलेलं पुस्तक, आणि त्याच्यामध्ये काय त्याच्यामधलं विधान फेमस आहे की स्त्री ही घडवली जाते, स्त्री जन्मत नाही. म्हणजे स्त्री आणि पुरुष असा बायोलॉजिकल भेदभाव जो आहे त्याच्या थ्रू तुम्ही त्यांचं डिव्हिजन करू नका, दोघांमध्येही कॅपेबिलिटी असते. अशा प्रकारचं साधारणतः तिचं ती मांडणी येते. सोशल डिव्हिजन म्हणजे जेंडरच्या बाबतीत आपल्याकडे असणारं थोडासा काय उच्च नीच भाव जो येतो की स्त्रिया या कमकुवत आहेत, स्त्रिया विशिष्ट कामं करण्यासाठी जन्मलेल्या आहेत. हे एक सोशल डिव्हिजन आहे जे बायोलॉजिकल त्याला कुठलाही पुरावा नाही, ते सगळं सामाजिक धारणांमधून येतं. पब्लिक आणि प्रायव्हेट डिव्हिजन तेच. मग ते काय आहे की सामाजिक जीवनात जे आहे ते पुरुषांनी जायचं, राजकारण पुरुषांनी करायचं, वेगवेगळी पदं जी आहेत ती पुरुषांनी उपभोगायची, राजकीय जे काही सगळी मोठमोठाली पदं आहेत, आमदार व्हायचे, खासदार व्हायचे, पंतप्रधान व्हायचे, सगळं जे काही आहे ते पुरुषांनी भोगायचं, कंपन्यांचं CEO पद पुरुषांनी भोगायचं. आता हळूहळू ही परिस्थिती बदलत चालली आहे, किंबहुना गेल्या 10 वर्षांमध्ये 15 वर्षांमध्ये वेगानं ती परिस्थिती बदलत जरी असली तरी ग्राउंडवरती अजूनही मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारची इनइक्वॅलिटी किंवा डिव्हिजन आपल्याला दिसतं. घरामध्ये होणारा भेदभाव, मग मुद्दे कोणते दिलेत त्यांनी? मुले बाहेरील काम करतात आणि मुली घरकाम. बायोलॉजिकली असे काही नाही, कुणीही कुठलेही काम करू शकते. मग त्यांनी NCERTत उदाहरण दिलं आहे की खूप मोठमोठ्या हॉटेल्समधले जे शेफ असतात ते पुरुष असतात. लक्षात येतं आहे, म्हणजे घरामध्ये बाई स्वयंपाक करते पण पुरुष हा स्वयंपाकही करू शकतो आणि वाईस वर्सा स्त्री जी आहे ही इतरही काम बाहेरचं करू शकते. बायोलॉजिकली असे नाही. आणि या मानसिकतेमुळे काय होतं, वुमन्स रोल इन पब्लिक लाईफ इज मिनिमल. ओव्हरऑल या सगळ्या मानसिकतेमुळे काय झालं आहे, सार्वजनिक जीवनामध्ये महिलांचा जो रोल आहे, जी भूमिका आहे ती खूप कमी राहिलेली आहे. पुरुषच मोठ्या संख्येने आपल्याला दिसतो. देर वेर एजिटेशन्स इन डिफरंट कंट्रीज, आणि ह्या सगळ्या प्रकाराला वैतागून वेगवेगळ्या देशांमध्ये आंदोलनं झाली फॉर वुमन्स वोटिंग राईट्स अँड अदर राईट्स, आणि याच्यातून मग फेमिनिस्ट मुवमेंट्स ज्या काही आहेत त्यांचा उदय झाला. मग फेमिनिस्ट किंवा फेमिनिझम म्हणजे काय, तर ती ग्लोसरी त्यांनी दिली. फेमिनिस्ट स्त्रीवादी हा जो शब्द आहे तो कोणाला म्हणावं, पॉलिटिकल सायन्स काय सांगतं, अ वुमन ऑर अ मॅन. म्हणजे महिला तर फेमिनिस्ट असूच शकते, परंतु पुरुष देखील फेमिनिस्ट असू शकतो. फक्त काय आहे तो कसा असावा किंवा ती कशी असावी, हू बिलीव्स इन इक्वल राईट्स अँड ऑपॉर्च्युनिटीज फॉर वुमन अँड मेन. स्त्रिया आणि पुरुष या दोघांकरता समान हक्क आणि समान संधी द्या असं मानणारे जे स्त्रिया आणि पुरुष असतात त्यांना स्त्रीवादी असं म्हटलं जातं. म्हणजे कोणीही कोणाला दाबू नये, कोणीही कोणाच्या वरती जाऊ नये, दोघेही समसमान असावेत, पॉलिटिकली समसमान असावेत, असं जे काही आहे ते फेमिनिस्ट. आणि मग या फेमिनिस्टांनी चालवलेल्या चळवळी की तुम्ही आम्हाला मतदानाचा अधिकार द्या, तुम्ही आम्हाला फलाना अधिकार द्या, खूप असे अधिकारांच्या मागण्या येतात. काय म्हटलंय पुढे, पॉलिटिकल एक्सप्रेशन ऑफ जेंडर डिव्हिजन अँड पॉलिटिकल मोबिलायझेशन ऑन दिस क्वेश्चन हेल्प टू इम्प्रूव्ह वुमन्स रोल इन पब्लिक लाईफ. मग आता पुन्हा मुद्दा जो येतो की पॉलिटिक्स. मग जर महिलांचं सामाजिक जीवनामध्ये किंवा व्यक्तिगत जीवनामध्ये दुय्यम स्थान आहे, तर राजकीय जी आंदोलनं झाली, पॉलिटिकल मुवमेंट्स, राजकीय ज्या चळवळी झाल्या, जे मोबिलायझेशन झालं, त्याच्यामुळं काय झालं की या महिलांच्या स्थितीमध्ये किंवा सार्वजनिक जीवनामध्ये त्यांना संधी मिळायला लागली. आणि आज आपण जे चित्र बघतो आहे की अगदी 1/3 आपल्याला लोकल बॉडीज, पंचायत राज असेल किंवा म्युन्सिपाल्टीज असतील, तर 1/3 सीट्स जे आहेत त्या महिलांकरता राखीव होण्यापर्यंत जे सगळं गेलं, ज्याच्यातनं मग महिला तुम्हाला बाहेरही जाताना दिसायला लागल्या, हे पॉलिटिकल मुवमेंट्समुळे आणि मोबिलायझेशनमुळे शक्य झालेलं आहे. स्वीडन, नॉर्वे आणि फिनलंड, ज्यांना आपण स्कॅन्डिनेव्हियन नेशन्स म्हणतो, स्कॅन्डिनेव्हियन नेशन्स स्वीडन, नॉर्वे आणि फिनलंड, यांच्यामध्ये काय आहे, पार्टिसिपेशन ऑफ वुमन इन पब्लिक लाईफ इज व्हेरी हाय. परंतु अर्थातच हे सगळे खूप जास्त प्रगत देश आहेत. तुम्ही जर यांचं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पाहिला, तिथला लिटरसी रेट पाहिला, ओव्हरऑल जगण्याची शैली पाहिली, तर स्कॅन्डिनेव्हिया हा जगातलं सर्वात, ज्याला आपण म्हणूया चांगलं राहण्याकरिताचे चांगले देश असे मानले जातात. तिथे अर्थातच महिलांचा पब्लिक लाईफमधला सहभाग जो आहे तो मोठा आहे. आपण अजूनही म्हणजे भारत अजूनही पॅट्रियार्कल सोसायटी, पॅट्रियार्कलचा मराठी शब्द काय आहे तो, पितृसत्ताक समाज आहोत.
मग पितृसत्ताक म्हणजे काय? पॅट्रियार्की. बाजूला तुम्ही तिथे नोटचं ते पेज जो आहे ते तिथे चिकटवलं आहे बघा. काय? लिटरली रूल बाय फादर. त्याचा शब्दशः अर्थ काय आहे की वडील जे काही आहेत त्या कुटुंबातले मोठे पुरुष जो आहे त्याचं शासन त्या कुटुंबावर असणं, याला पॅट्रियार्की असं म्हणतात. दिस कन्सेप्ट इज यूज, परंतु हा केवळ शब्दशः अर्थ झाला. याचा अर्थ पॅट्रियार्कल सोसायटी म्हणताना काय होतो? दिस कन्सेप्ट इज यूज टू रेफर टू अ सिस्टीम, अशी व्यवस्था दॅट व्हॅल्यूज मेन मोर अँड गिव्स देम पॉवर ओव्हर वुमन. म्हणजे असा समाज की जिथे पुरुषाला जास्त महत्त्व दिलं जातं आणि स्त्रियांना त्या पुरुषांच्या तुलनेनं असमान मानलं जातं, इन्फेरियर मानलं जातं, दुय्यम मानलं जातं, अशा समाजाला पुरुष सत्ताक समाज किंवा पॅट्रियार्कल सोसायटी असं म्हटलं जातं. म्हणजे फेमिनिस्ट असण्याची व्याख्या ही NCERT देते, पॅट्रियार्कल असण्याची व्याख्या ही NCERT देते, आणि वरती सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे नेमकं काय ती ही व्याख्या NCERT देते. आपल्याला ते शब्द मिळतात NCERTतनं, आपल्याला ते शब्द मिळतात. आपल्याला जे माहिती आहे, आपल्याला सार्वजनिक जीवनामध्ये जे निरीक्षणातून कळतं ते उत्तरांमध्ये कसं मांडायचं हे आपल्याला NCERTची पुस्तकं शिकवत असतात. म्हणून ती महत्त्वाची आहेत, आणि म्हणून मी ती वाक्य जशीला तसे इथे हातानं लिहित असतो आणि त्याचा समावेश नोट्समध्ये करत असतो. लक्षात येते? आणि तीही तुम्ही पुन्हा तुमच्या नोटमध्ये हाताने लिहावीत अशी माझी अपेक्षा असते. आता पुढे काय म्हटलंय? आपल्याकडे लिटरसी रेट अजूनही कमी आहे. का? कारण आपण पॅट्रियार्कल सोसायटी आहोत. मुलींनी शिक्षण घेण्याची काय गरज असंही ग्रामीण भागामध्ये वाटत असतं. मोठ्या प्रमाणावर ती परिस्थिती आज आहे. मागास असणाऱ्या बहुसंख्य अशा समाजांमध्ये काय आहे, अशी परिस्थिती आहे की काय तू मुलगा जो आहे त्याने शिकलं पाहिजे, मुलीचं अल्टिमेटली काय की लग्न करून द्यायचं आहे, चूल आणि मूल हेच तिचं आयुष्य असणार आहे, तर तिला शाळेतून काढून घ्या, अशा पद्धतीनं खूप मोठा काळ आपला त्याच्यामध्ये गेला आहे. गेल्या 10, 15, 20 वर्षांमध्ये बदल घडत आहेत. जसं जग बदलतं आहे तसतसं मुलींना शिकण्याची संधी जी आहे ती अधिकाधिक मोठ्या प्रमाणावर मिळत चालली आहे. ती आता श्रीमंतांपासून, मध्यमवर्गीयांपासून, आता लोअर मिडल क्लासपासून गरिबांपर्यंत तो विचार जो आहे तो हळूहळू पाझरतो आहे. मुलींना शाळेतून बाहेर काढण्याचे प्रमाण अधिक. आपण ओव्हरऑल जेंडरबद्दल जी काय सोशल डिव्हिजन आहे ते बघतोय. ऑन ॲन ॲव्हरेज अन इंडियन वुमन वर्क्स 1 hour मोर दॅन ॲन ॲव्हरेज मॅन एव्हरी डे. आणि खरं जर पाहिलं तर भारतातलं जर सरासरी काढली तर ॲव्हरेज जे काही येतं, इंडियन वुमन वर्क्स 1 hour मोर, जर सरासरी काढली की पुरुषांनी केलेलं काम एका दिवसाला किती तास असतं आणि भारतातल्या स्त्रियांनी केलेलं काम, मग ते घरकाम का असेना, ते किती तास असतं ते जर पाहिलं तर स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्त काम करतात सरासरीचा विचार केला तर. घरकाम हे आपल्याकडे त्याचं मोजमाप केलं जात नाही. घरकाम करणाऱ्या स्त्रियांना त्या काही पैसे कमावत नाही म्हणून दुय्यम मानलं जातं. घरकामाचं खरं तर मोजमाप व्हायला पाहिजे. इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही ते ऐकलं असेल की त्या पद्धतीचं मोजमाप जे आहे ते करणं गरजेचं असतं. इक्वल वेजेस ॲक्ट, सोशल डिव्हिजनची चर्चा करताना आणखी कुठला मुद्दा आहे जो जिथे स्त्रियांना दुय्यम मानलं जातं? समान वेतन कायदा असला तरी देखील प्रत्येक क्षेत्रात वेतन असमान आहे. मग तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटच्या इंडस्ट्रीमध्ये, हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये जा, तुम्ही फिल्म्समध्ये जा, तुम्ही शेतीच्या रोजगाराच्या याच्यामध्ये जा, कंपन्यांमधले पगार बघा, इतर सगळ्या क्षेत्रांमध्ये बघा की पुरुष आणि स्त्री असा भेदभाव केलाच जातो. वेतनामध्ये असमानता तिथे असतेच. काय आहे आणखी? चाइल्ड सेक्स रेशो की मुलींची संख्या कमी आहे. अजूनही आपल्याला त्याची जागृती करावी लागते की जे काही आहे गर्भलिंग निदान करू नका, आणि जे काही चाइल्ड आहे, फिमेल चाइल्ड जे आहे तर त्याचं जे काही आहे तुम्ही अबॉर्ट करू नका. त्याच्यातूनही चाइल्ड सेक्स रेशो जो आहे तो मेंटेन करण्यासाठी जनजागृती करण्याचे प्रयत्न होत असतात. नॉट सेफ, आणखी एक जेंडर डिव्हिजनचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की वुमेन आर नॉट सेफ. मग ती सेक्शुअल हॅरॅसमेंट असेल, इतर कोणत्या प्रकारची हॅरॅसमेंट असेल की त्यांना समाजामध्ये वावरताना अजूनही सेफ वाटेल अशी परिस्थिती आपण निर्माण करू शकलेलो नाही. म्हणजे आपल्याकडे निर्भयासारखं केस असेल, इतरही आता केसेस होत आहेत, तर याच्यामध्ये पुन्हा त्यांची असुरक्षितता, इन्सिक्युरिटी किंवा सेफ्टीचे जे कन्सर्न्स आहेत तेही राहतात. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारे पब्लिक लाईफमध्ये, प्रायव्हेट लाईफमध्ये, व्यावसायिक लाईफमध्ये, भावनिक पातळीवर, अशा सगळ्या पातळ्यांवरती हे जेंडरचं सोशल डिव्हिजन, मॅन अँड वुमन असं आपल्याकडे ठळक दिसतं. जिथे वुमेन
आर इन्फेरियर ॲक्च्युअल परिस्थिती आहे. आणि मग त्यांच्यासाठी पॉलिटिक्स जे काही आहे त्यांनी काय केलं आहे आणि काय नाही ही पुढची चर्चा येते, ती म्हणजे वुमन्स पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन. मग आता पॉलिटिक्सनं या पद्धतीचं या जेंडर या सोशल डिव्हिजनचं काय केलं आहे, काय म्हटलं आहे बघा, कन्क्लुजन फॉर फेमिनिस्ट अँड मुवमेंट. मग मुवमेंट ज्या काही आहेत, ज्या स्त्रियांच्या चळवळी आहेत किंवा ज्या स्त्रीवादी सगळ्या संघटना आहेत किंवा व्यक्ती आहेत, त्यांनी काय कन्क्लुजन काढलं याच्यातून, की अनलेस वुमन कंट्रोल पॉवर, जोपर्यंत महिलांच्या हातामध्ये सत्ता येत नाही किंवा त्या सत्तेचं नियंत्रण येत नाही, देअर प्रॉब्लेम्स विल नॉट गेट ॲडिक्वेट अटेन्शन. त्यांच्या समस्यांकडे काय आहे, लक्ष दिलं जाणार नाही. आणि म्हणून मग महिलांनी काय करावं, तर सत्ता जी आहे ती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग याच्यातून मग भारतामध्ये आणखी काय, भारतात तर आणखीनच मोठ्या प्रमाणावर प्रश्न आहे की वुमन रिप्रेझेंटेटिव्ह, महिला लोकप्रतिनिधींची संख्या फार कमी आहे. लोकसभेमध्ये तुम्ही बघा, विधानसभांमध्ये तुम्ही बघा, पुरुषांच्या तुलनेमध्ये महिला कधी समसमान आपल्याकडे नव्हत्या आणि नाहीत. म्हणजे अगदी 50-50% हे असं आहे का, तर नाही, अजिबातच नाही. मग याच्यातनं मेल डॉमिनेटेडच इलेक्शन किंवा मेल डॉमिनेटेडच सगळं पॉलिटिक्स आपल्याला दिसतं. यावर उपाय आपण फार तर काय केला आहे, पंचायत राज सगळ्या सिस्टीममध्ये किंवा म्युन्सिपाल्टीच्या सिस्टीममध्ये 1/3 1/3 महिलांना आरक्षण त्या सीट्समध्ये दिलं. पण आजही संसदेच्या इलेक्शनमध्ये म्हणा किंवा लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपण महिलांना ते आरक्षण देत नाही. महिला आरक्षण इन पार्लमेंट हा मुद्दा जर तुम्ही बघितलं गुगल करून, तर अनेक दिवस भिजत पडलेला आहे की विधानसभेमध्ये द्या, लोकसभेमध्ये द्या, तर अनेक दिवस हा मुद्दा भिजत पडलेला आहे. अजूनही ते होऊ शकलेलं नाही. म्हणजे जिथे रिअल पॉवर गेम आहे तिथे तुम्ही आरक्षण दिलेलं नाही. लोकल बॉडीला देऊन टाकले, पण इथे ते देण्याची गरज आहे, तिथेही ते अजून झालेलं नाही. पार्लमेंटमध्ये असे बिल पास होऊ शकले नाही. थोडक्यात काय, ओव्हरऑल जेंडर आणि पॉलिटिक्सबद्दलचे विधान काय येतं तिकडे, की जेंडर डिव्हिजन इज अन एक्झाम्पल that some form of social division needs to be expressed in politics. Gender division is an example that some form of social division needs to be expressed in politics. की हे जे काही प्रकारचं सोशल डिव्हिजन आहे याला राजकारणामध्ये अभिव्यक्त होण्याची गरज आहे. बऱ्याचदा आपण आधीच्या चॅप्टरमध्ये पण पाहिलं की सोशल डिव्हिजनचं एक्सप्रेशन पॉलिटिक्समध्ये येणं चांगलं की वाईट, तर चांगलं आहे. रादर इट इज डिझायरेबल, ते यायलाच हवं, ते उपयुक्त आहे. असं म्हणता कामा नये की समाजामध्ये असणाऱ्या विभागणीचं राजकारण केलं जातं. चूक. राजकारण हे केलंच गेलं पाहिजे, फक्त ते राजकारण करताना सकारात्मक पद्धतीचं अकोमोडेट करणारं राजकारण केलं जावं. दुही माजवणारं, दोन समाजांमध्ये फूट पाडणारं राजकारण केलं जाऊ नये. वुमन किंवा जेंडर डिव्हिजन हे त्याचं महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. जोपर्यंत जेंडर डिव्हिजनचं पॉलिटिक्स होत नाही तोपर्यंत महिलांना त्यांचे अधिकार मिळणार नाहीत. त्यामुळं जेंडर डिव्हिजनचं पॉलिटिकल एक्सप्रेशन होणं ही गरज आहे. आणि याच्यातून हेच सिद्ध होतं की सोशल डिव्हिजनचं राजकारण किंवा राजकीय अभिव्यक्ती झाली पाहिजे. सेकंड मुद्दा, रिलिजन, कम्युनलिझम अँड पॉलिटिक्स. धर्म, सांप्रदायिकता आणि राजकारण. धर्म, सांप्रदायिकता आणि राजकारण. रिलिजन, कम्युनलिझम आणि पॉलिटिक्स. दुसरं एक आपल्याकडचं महत्त्वाचं सोशल डिव्हिजनचं जो एक बेस आहे, समाजामध्ये जी विभागणी आहे, जी डिफरन्स आहे, विविधता आहे, ती धर्म नावाच्या घटकामुळे येते. वेगवेगळ्या प्रकारच्या डायव्हर्सिटी आपल्याकडे आहेत, पण त्यातली एक महत्त्वाची डायव्हर्सिटी म्हणजे रिलिजन होय. पहिली आपण जेंडर पाहिली, दुसरी रिलिजन. की आपल्याकडे अनेक धर्मांचं अस्तित्व आहे आणि त्यामुळे एक डिफरन्स कायम असणारच आहे. मग आता पुन्हा आपण मगाशी म्हटलं की या सोशल डिफरन्सेसचं पॉलिटिकल एक्सप्रेशन हे चांगलं आहे. त्याच्यातनं काय आहे की काही ना काही चांगलं घडू शकतं, पण आपल्याकडे बऱ्याचदा तसं घडताना दिसतं का, तर तसं घडताना दिसत नाही. कम्युनलिझम हे त्याचं वाईट एक्सप्रेशन. धर्माच्या राजकीय अभिव्यक्तीचं वाईट एक्सप्रेशन म्हणजे काय, सांप्रदायिकता. कम्युनलिझम हे त्याच्यातलं अत्यंत वाईट, ज्याला आपण म्हणतो अगदी नकोसं असणारं हे एक्सप्रेशन. काय काय दिलंय, काय काय म्हटलं NCERT ते आपण बघूया. अनलाईक जेंडर डिफरन्सेस, द रिलिजियस डिफरन्सेस आर ऑफ्टन एक्सप्रेस्ड इन द फील्ड ऑफ पॉलिटिक्स. जेंडर डिव्हिजन, जेंडरच्या बाबतीतलं जे डिफरन्सेस आहेत ते महिलांच्या ऑर्गनायझेशनकडून त्या मागण्या होतात की आम्हाला अधिकार द्या, अधिकार द्या.
आणि कुठलेही राजकीय पक्ष जर तुम्ही जर महाराष्ट्राचं उदाहरण पाहिलं, भारताचं उदाहरण पाहिलं, तर हे पक्ष जे आहेत हे याच्यावर एकमेकांशी भांडतात का, की आम्ही सत्तेत आलो तर महिलांना आरक्षण देऊ, तुम्ही सत्तेवर आलात तर तुम्ही देताय का नाही बघू. मग ते असा अजेंडा घेऊन येत आहेत का, किंवा त्या मुद्द्यावर इलेक्शन लढलं जात आहे का, तर नाही. पण जर धर्म नावाचा मुद्दा म्हटला तर काय आहे, इज ऑफ्टन एक्सप्रेस्ड. धर्म जो आहे तो मात्र जास्तीत जास्त अभिव्यक्त केला जातो राजकारणामध्ये, तो जास्त उचलला जातो किंवा मतदानाचा निवडणुकीचा मुद्दा त्याला बनवला जातो. भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मला वाटतं सगळ्यात मोठा निवडणुकीचा मुद्दा हा गेल्या काही वर्षांमध्ये धर्मच दिसतो. आणि ही ग्राउंड रिॲलिटी आहे, ही ग्राउंड रिॲलिटी आहे. म्हणजे बेरोजगारी नाही आहे, त्याच्यानंतर काय आहे, वातावरण जे आहे ते महिलांसाठी किंवा सगळ्या इतर नागरिकांसाठी सेफ आहे का अनसेफ आहे ते नाही आहे, नेचरचं प्रोटेक्शन हा विषय नाही आहे, सह्याद्री घाट जो आहे त्याला काहीतरी होत आहे, ट्रॅफिकचा काही विषय नाही आहे, इतर महागाई हा काही विषय नाही आहे, इकॉनॉमी ज्याच्यामध्ये हे होती आहे तो विषय नाही आहे, शिक्षणाचं खाजगीकरण होत आहे, मोठ्या प्रमाणावर सरकारी शाळा बंद होत आहेत. ज्या तुमच्यातले जे लोक ज्यांनी पूर्वी शासकीय शाळा अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेतलं असेल त्यांनी आठवून पाहिलं तर अगदी 1-1 रुपये 5-5 रुपयात फीज होती. आज तशा शाळा बंद होताना दिसत आहेत. प्रायव्हेट स्कूलचं सगळं जे काही आहे ते म्हणजे काय आपण म्हणू, पावसाळी छत्र्या उगवाव्यात तसे प्रायव्हेट स्कूल ठिकठिकाणी दिसतात आणि प्रत्येक शाळेला नाव आहे की फलाना फलाना इंटरनॅशनल स्कूल. आणि मग तिथे काहीतरी 5-5, 10-10 हजाराचे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिक्षक आणून टाकायचे आणि लाखालाखानं फी घ्यायच्या. शिक्षणाची होणारी ही हानी, आरोग्य व्यवस्थेची झालेली हानी, गरिबांची झालेली हानी, बेरोजगारी, असुरक्षितता, हे मुद्दे सगळे जमिनीत गाडले गेलेले आहेत. आणि गेल्या काही वर्षातल्या भारतातल्या निवडणुकीचा एकमेव अजेंडा की फलाना फलाना धर्म, फलाना बिस्ताना धर्म, हा धर्म आणि तो धर्म. आणि मग हे सगळं काय आहे की एकमेकांचं हे सगळं रक्षण करणं आणि हे याच्यातच चाललं. म्हणजे कुठलं तरी असं एक हवेतला मुद्दा आहे, कुठली तरी हवेतली भीती आहे. आणि या सगळ्या यालाच जे काही शब्द वापरला आहे तो कम्युनलिझम असा आहे, संप्रदायवाद. संप्रदायवाद जो काही शब्द तिथे येतो त्याचं डिस्कशन पुढे केलेलं आहे. पॉलिटिक्समध्ये धर्माला फार महत्त्व दिलं जातं, विकसनशील देशामध्ये ते दिलं जातं. गांधीजींचं एक विधान होतं की रिलिजन कांट बी सेपरेटेड फ्रॉम पॉलिटिक्स. धर्म राजकारणापासून विलग करता येत नाही. परंतु गांधींनी जो धर्म गांधींना तिथे अभिप्रेत होता तो एथिकल व्हॅल्यूज असणारा धर्म अभिप्रेत होता. गांधींना जे अभिप्रेत होतं ते हे नव्हतं की तुम्ही काहीतरी हिंदू मुस्लिम करा, तुम्ही काहीतरी दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण राजकारण करा, असं नाही. धर्मामध्ये असणारी शांतता, धर्मामध्ये असणारे सद्गुण, व्हर्च्यूज, हे अभिप्रेत होतं गांधींना, जेव्हा ते राजकारणाला धर्मापासून विलग करता येत नाही असं म्हणत होते. ह्युमन राईट्सचे जे ग्रुप आहेत, भारतातले जे ह्युमन राईट्स ग्रुप आहेत, मानवी हक्काशी संबंधित असणाऱ्या संस्था आहेत, त्यांनी काय म्हटलं की भारतामध्ये ज्या रायट्स झाले, कम्युनल राईट्स, जे धार्मिक दंगे आत्तापर्यंत झालेले आहेत, त्याच्यामध्ये सर्वात जास्त हानी ही अल्पसंख्याक समुदायाची झालेली आहे. मोस्ट विक्टिम्स आर फ्रॉम मायनॉरिटी रिलिजन. आता मायनॉरिटी रिलिजन कोण हे तुम्हाला जास्त चांगलं माहिती आहे. मायनॉरिटी कोण आहे, मेजॉरिटी कोण आहे, सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ऑब्व्हियस आहे मायनॉरिटीचं जास्त नुकसान प्रत्येक वेळेला रायट्समध्ये हे होत असतं. आणखी काय म्हटलं आहे, फॅमिली लॉज ऑफ ऑल रिलिजन्स अँड डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट वुमन. महिलांच्या संघटनांचं हे काही मत आहे की मग तो धर्म हिंदू असू द्या, मग तो धर्म मुस्लिम असू द्या किंवा इतर कुठला धर्म असू द्या, महिलांचं सबज्युगेशन, वुमन ही कायम प्रत्येक धर्मामध्ये सेकंडरीच मानली जाते. मग तो तलाकचा मुद्दा असू द्या, मग तो इतर धर्माच्या बाबतीतला मुद्दा असू द्या, तर तिथे महिला या सेकंडरीच मानल्या जातात. मग आता फॅमिली लॉजची काय व्याख्या आहे ती डाव्या बाजूला मी तिथे स्टिकर ते दिलं आहे. दोज लॉज दॅट डील विथ फॅमिली रिलेटेड मॅटर्स सच ॲज मॅरेज, डिवोर्स, ॲडॉप्शन, इनहेरिटन्स एट्सेट्रा. इन अवर कंट्री डिफरंट फॅमिली लॉज अप्लाय टू फॉलोअर्स ऑफ डिफरंट रिलिजन्स. आपल्याकडे प्रत्येक धर्मानुसार मग आपलं हिंदू मॅरेज ॲक्ट आहे, इतर मॅरेज ॲक्ट आहे, असं वेगवेगळ्या अर्थानं डिवोर्सचे वेगळे कायदे आहेत, मॅरेजसाठीचं वेगळं कायदा आहे, इनहेरिटन्स वारसासाठीचं वेगळं कायदा आहे. तर त्या धर्माच्या चालीरीतींनुसार आपल्याकडे अशा पद्धतीनं सगळे कायदे येत असतात. परंतु या सगळ्या याच्यामध्ये जर पाहिलं चालीरीतींमध्ये, तर महिला ज्या काही आहेत प्रत्येक धर्मामध्ये त्या सेकंडरी त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. इट इज नॉट रॉंग दॅट रिलिजन हॅज पॉलिटिकल एक्सप्रेशन. पुन्हा पुन्हा तेच विधान येतं आहे
की धर्माला पॉलिटिकल एक्सप्रेशन असणं हे काही रॉंग नाही, हे काही रॉंग नाही, ते असायलाच पाहिजे. किंबहुना सोशल डिव्हिजन, गेल्या चॅप्टरमधली आपला जर समरी काढायची म्हटली की सोशल डिव्हिजन नीड्स टू बी एक्सप्रेस्ड इन द पॉलिटिक्स, पण तुम्ही कुठल्या मार्गाने त्याला एक्सप्रेस करताय हे महत्त्वाचं ठरतं. पॉलिटिकल ॲक्ट्स आर नॉट रॉंग ॲज लॉंग ॲज दे ट्रीट एव्हरी रिलिजन इक्वली. पॉलिटिकल ॲक्ट्स हे काही चुकीचे नाही आहेत, परंतु त्यांनी काय करायला पाहिजे, सर्व धर्मांना समान लेखायला पाहिजे, आणि तेच नेमकं आपल्याकडे होत नाही. सर्व धर्मांना समान अंतरावर जर राज्यसंस्थेनं ठेवलं तर त्याच्यातनं दंगे होणार नाहीत, त्याच्यातनं काय आहे की सगळीकडे शांतता राहील, त्याच्यातनं सलोखा राहील. पण जर असा सलोखा राहिला, धार्मिक आधारावर तेढ निर्माण झाली नाही, लोक एकोप्यानं नांदायला लागले, तर प्रॉब्लेम असा आहे, मग लोकांचं लक्ष जाईल की अरे आमचं इथलं ग्रामीण रुग्णालय चांगलं नाही आहे, अरे आमचं सिव्हिल हॉस्पिटलला हा प्रॉब्लेम आहे, अरे हे शिक्षण महाग झालं आहे, बेरोजगारी वाढली आहे, सरकारमधले हे अधिकारी एवढे पैसे खातात, ह्या डिपार्टमेंटनी एवढा घोटाळा केला, मग या मुद्द्यांकडे लोकांचं कदाचित लक्ष जाऊ शकतं. म्हणून राजकारण काय आहे की ते धर्म नावाच्या एका मोहमायेमध्ये ते लोकांना अडकवून ठेवतात, आणि त्याच्यातनं मग त्या राजकारणातनं सगळं बागचं जे आहे ते लपून जातं. एकदा डिव्हिजन त्या डिव्हिजनला गडद केलं की ते तुमचं काम जे आहे ते सोपं होतं. पॉलिटिकल ॲक्ट्स आर नॉट रॉंग ॲज लॉंग ॲज दे ट्रीट एव्हरी रिलिजन इक्वली, बट दे डोंट ट्रीट एव्हरी रिलिजन इक्वली, रादर दे ट्राय नॉट टू ट्रीट एव्हरी रिलिजन इक्वली. ते जाणीवपूर्वक कोणाला तरी सुपिरियर करतात, कोणाला तरी इन्फिरियर करतात, आणि त्या तेढीतनं स्वतःची राजकीय पोळी बाजून घेतात. आता याला जोडून मग जी विचारसरणी येते कम्युनलिझम, सांप्रदायिकता, ते दिलेलं आहे. काय म्हटलंय बघा, द प्रॉब्लेम बिगिन्स वेन रिलिजन इज सीन ॲज द बेसिस ऑफ द नेशन. समस्या कधी येते, वेन रिलिजन इज सीन ॲज द बेसिस ऑफ द नेशन. धर्म हा एखाद्या राष्ट्राचा पाया आहे हे जेव्हा मानायला सुरुवात होते तेव्हा प्रॉब्लेम येतो. धर्म हा पाया असू शकत नाही. नॉर्दर्न आयलंडचं आपण उदाहरण पाहिलं, पाकिस्तानचं उदाहरण आपल्या समोर आहे की धार्मिक आधारावर राष्ट्र जर निर्माण झालं तर त्याच्यामध्ये कायम प्रॉब्लेम्सच होतात, कारण माणसं एका रिलिजियनची असली म्हणजे एका रिलिजनची सगळी लोक ही एकसारखा समुदाय नसतो, होमोजिनियस ग्रुप नसतो. पाकिस्तान आणि बांगलादेश हे त्याचं उदाहरण आहे. पाकिस्तान हा पूर्वी ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान, म्हणजे आजचा बांगलादेश हा पूर्वीचा पाकिस्तान होता. आजही आता बांगलादेशमध्ये वेगळंच चाललंय, तो भाग वेगळा, परंतु ईस्ट पाकिस्तान म्हणजे बांगलादेश वेस्ट पाकिस्तानपासून जर सेपरेट झाला तर धर्म तर दोन्हीकडे इस्लाम धर्माचे म्हणूनच ते भारतापासून ते फुटून निघाले होते ना. पण प्रॉब्लेम असा झाला की बांगला असणारं म्हणजे बांगला कल्चर जे आहे ते ईस्ट पाकिस्तानमध्ये आहे, बांगला भाषा आहे, म्हणजे केवळ धर्म ही गोष्ट तुम्हाला जोडून ठेवू शकत नाही. धर्म ही गोष्ट तुम्हाला जोडून ठेवू शकत नाही. तुमचं खानपान, तुमची भाषा, तुमची संस्कृती, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या एकाच धर्मामध्ये सुद्धा असतात. भारतामध्ये सुद्धा एखादा विशिष्ट धर्म तुम्ही घेतला, समजा हिंदू धर्म घेतला, तर हिंदू धर्मामध्ये सुद्धा वेगवेगळ्या अनेक जाती आहेत, चातुर्वर्ण व्यवस्था आहे, अनेक त्याच्यामध्ये एक सोशल डिफरन्सेस आहेत. तो काही असा होमोजिनियस ग्रुप नाही, लक्षात येतं. आणि प्रॉब्लेम काय की जेव्हा तुम्ही धर्माला राष्ट्राचं बेस मानता, प्रॉब्लेम बिकम्स अक्यूट. हा प्रॉब्लेम आणखी तीव्र कधी होतो, वेन रिलिजन इज एक्सप्रेस्ड इन पॉलिटिक्स in exclusive and partisan terms, when one religion is pitted against another. प्रॉब्लेम हा तीव्र कधी होतो, कधी हा प्रॉब्लेम खूप मोठा होतो, जेव्हा एका धर्माला दुसऱ्या धर्माच्या विरोधात उभं केलं जातं की तुम्ही दोन्ही, तुमचं अस्तित्व आहे हे तर आहेच आहे, पण तुमचं मूळ अस्तित्वच एकमेकांच्या अगेन्स्ट आहे, पिटेड अगेन्स्ट इच अदर. की तुम्ही एक्सक्लुझिव्ह अँड पार्टिसन, की काय की एका धर्माचं अस्तित्व म्हणजे दुसऱ्या धर्मावर घाला, असं जाणीवपूर्वक चित्र निर्माण केलं जातं की दोन्ही धर्म हे नांदूच शकत नाहीत, तेव्हा प्रॉब्लेम तयार होतो. अशा पद्धतीने पॉलिटिक्स केल्यामुळं प्रॉब्लेम तयार होतो आणि याचे सगळे परिणाम सामान्य माणसावरती होतात. वेन स्टेट पॉवर इज यूज्ड, राज्यसंस्थेची ताकद, सरकारची ताकद जेव्हा वापरली जाते टू एस्टॅब्लिश डॉमिनेशन ऑफ वन रिलिजियस ग्रुप ओव्हर द रेस्ट, जेव्हा शासन संस्था एका धर्माला डॉमिनंट करते, एका धर्माला दुसऱ्या धर्मापेक्षा पॉवरफुल करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा प्रॉब्लेम येतो. कारण त्यावेळेला जो धर्म दाबला जातो
जी मायनॉरिटी दाबली जाते ती संकटात सापडते आणि त्याच्यातून मग आणखी तिसरेच प्रॉब्लेम जे आहेत ते निर्माण होण्याचा धोका सुरू होतो. कारण तुम्ही मायनॉरिटीला पुश करत गेलात, त्यांना जर ते एलिएनेशन आलं की अरे इथं आपलं कायम आपल्याला दाबलंच जातंय, तर कदाचित त्यांच्या मनात आणखी भावना ज्या आहेत त्या वेगळ्या होऊ शकतात. डिमांड्स ऑफ वन रिलिजन आर अगेन्स्ट अनदर रिलिजन. कधी कधी असं होतं की त्यांनी हे मागितलंय म्हणजे ह्या धर्माचं नुकसान होणार आहे. एक्स धर्माची जर काही डिमांड असेल तर वाय धर्माचं त्याच्यात नुकसान आहे. म्हणजे थोडक्यात दोन्ही धर्म नांदूच शकत नाहीत, अशा प्रकारची विचारसरणी सुरू करणे म्हणजे हे सगळं कम्युनलिझममध्ये येतं. दिस मॅनर ऑफ युझिंग रिलिजन इन पॉलिटिक्स इज कम्युनल पॉलिटिक्स. आणि अशा प्रकारे धर्माचं राजकारण करणं म्हणजे सांप्रदायिकतेचं राजकारण करणं. ते काही पॉझिटिव्ह पॉलिटिकल एक्सप्रेशन ऑफ रिलिजन नाही, ते सांप्रदायिक राजकारण आहे, ते धार्मिक राजकारण नाही. धार्मिक राजकारणामध्ये राज्यसंस्था सर्व धर्मांना समान अंतरावर ठेवते, सर्वांकडे सारख्या नजरेनं पाहते, सर्वांना समान सुविधा देते. कुणा एकाला राज्यसंस्था फॉलो करत नाही. विशेषतः भारताची तर करतच नाही. कॉन्स्टिट्यूशन आपल्याला तसं सांगतं. कॉन्स्टिट्यूशन आपल्याला तसं सांगतं. आपण कॉन्स्टिट्यूशन काय सांगतो हे बोलतोय. स्वप्नील शेळके सरांना काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, ह्याला काय वाटतं, तिला काय वाटतं, याचा काही संबंध नाही. भारताच्या संविधानात काय लिहिलं आहे याच्याशी आपला संबंध आहे. आणि संविधान सांगतं की आपण सेक्युलर आहोत. संविधान सांगतो की आपण धर्मनिरपेक्ष आहोत. संविधान सांगतं की भारताच्या राज्यसंस्थेला, सरकारला स्वतःचा असा धर्म नाही, सर्व धर्मांपासून आपण समान अंतरावर आहोत. कुठलाही एका धर्म इथं एकाला सुपिरियर करून दुसऱ्याला इन्फिरियर करून राहायचं नाही. सर्व धर्म समभाव सर्वांना इथं नांदायचं आहे, हे कॉन्स्टिट्यूशन सांगतं. हे मी सांगत नाही. आणि जर असं कोणी करत नसेल, याच्या अगेन्स्ट कोणी वागत असेल, तर ते रिलिजनचं पॉलिटिक्स नाही, ते कम्युनलिस्टिक पॉलिटिक्स आहे, ते सांप्रदायिक राजकारण आहे. It follows, so communal politics is based on the idea that religion is the principal basis of social community. सांप्रदायिक राजकारण काय मानतं की सोशल कम्युनिटीचा जो आधार आहे तो धर्म आहे. पण असं नसतं. समाजामध्ये जगताना केवळ धर्माकडं बघून लोक जगत नसतात. धर्म असतोच असतो, पण त्याशिवाय इतरही बाबी असतात. इट फॉलोज दॅट पीपल हू फॉलो डिफरंट रिलिजन्स कॅनॉट बिलॉंग टू द सेम सोशल कम्युनिटी. हे सांप्रदायिक राजकारण करणारे काय मानतात की वेगवेगळा धर्म मानणारे लोक हे एका समाजाचा भागच असू शकत नाहीत. दे फॉलो डिफरंट कम्युनिटीज. मग तुम्ही हा धर्म मानताय ना, मग तुम्ही सोसायटीच वेगळे आहात. तुम्ही एकाच सोसायटीमध्ये दोघं राहू शकत नाहीत, असं हे कम्युनलिस्टिक मानतात. पीपल बिलॉंगिंग टू डिफरंट रिलिजन्स कॅन नॉट लिव्ह ॲज इक्वल सिटिझन्स विदिन वन नेशन. कम्युनलिझम काय मानतं, वेगवेगळ्या धर्माची लोक एका राष्ट्रात राहूच शकत नाही. हे XYZ धर्म आहे, हा ABC धर्म आहे. XYZ जो काही आहे ना त्यांचंच हे राष्ट्र आहे. ABC वाल्या लोकांनी इथून निघून जावं. आता हे XYZ कोण आणि ABC कोण आहे भारताच्या संदर्भात हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण असं होता कामा नये. सगळ्यांनी इथं नांदणं कॉन्स्टिट्यूशनला अपेक्षित आहे. ईदर वन ऑफ देम हॅज टू डॉमिनेट द रेस्ट. जर राहायचंच असेल तर त्यांच्यातल्या XYZनी ABCला डॉमिनेट केलं पाहिजे, ऑर दे हॅव टू फॉर्म डिफरंट नेशन्स. म्हणजे एवढा एकच कम्युनलिझमकडे तुकडाच पाडायचा विषय, की काय आपण म्हणतो ना गावाकडे की विषयाचा तुकडा पाडणे. एक तर तुम्ही आमच्या अंडर राहायचं सेकंडरी सिटीजन म्हणून, दुय्यम नागरिक म्हणून, नाही तर मग बाहेर जायचं. तुमचं राष्ट्र वेगळं, आमचं राष्ट्र. म्हणजे एका अर्थानं अशा प्रकारचं टोकाचं धार्मिक राजकारण हे फुटीरतावादाला प्रेरणा देत असतं. म्हणजे जे लोक धर्माचं राजकारण करतात म्हणतात ना, ते खऱ्या अर्थानं सेपरेटिस्ट राजकारण करत असतात. कारण त्याच्यातूनच समाजात फूट पडणं आणि दुही जे काही आहे ना ती निर्माण होऊ शकते. दिस आयडिओलॉजी इज फ्लॉड. ही जी काही आयडिओलॉजी आहे ना मुळात कम्युनलिझम हिच्यातच प्रॉब्लेम आहे. ही फ्लॉड आहे, चुकीची आहे. एका धर्माचे सर्व लोक सारखे नसतात. म्हणजे जर तुम्ही म्हटलं की XYZ लोकांचाच हा देश आहे आणि ABCचा नाही आहे, पण या XYZ मध्ये जर खाली बघितलं तर खूप वेगवेगळ्या ग्रुप्सचे लोक आहेत. हे काही सगळे सारखे नाहीत. पुन्हा त्यांच्यामध्ये काहीतरी एक हायरार्की आहे, त्यांच्यामध्ये एक काहीतरी उतरंड आहे. ते एकमेकांना सारखे मानतात का? ते ग्रुप्स एकमेकांना सारखे मानतात का? की ते एकमेकांना खालीवर बघतात? ते एकमेकांमध्ये लग्नसंबंध करतात का? ते एकमेकांमध्ये खानपान करतात का? ते एकमेकांमध्ये रोटीबेटीचा व्यवहार करतात का? तर नाही. म्हणजेच काय, विदिन वन रिलिजन सुद्धा वेगवेगळे ग्रुप्स एक्झिस्ट करत असतात. आणि म्हणून व्हेरी आयडिया ऑफ कम्युनलिझम इज फ्लॉड.
म्हणजे प्रॉब्लेम हा आहे की त्या एका घटकाला ते होमोजिनियस मानतात असं होत नाही. मग कम्युनलिझम पुढचं वाक्य कॅन टेक व्हेरियस फॉर्म्स इन पॉलिटिक्स. मग हा जो संप्रदायवाद आहे हा कसा पॉलिटिक्समध्ये कोणते कोणते फॉर्म्स घेतो. एक एव्हरीडे बिलीफ्स, रिलिजियस प्रेजुडायसेस आणि स्टिरियोटाईप्स. राजकारणामध्ये मग काय केलं जातं याचं की एव्हरीडे बिलीफ म्हणजे व्यक्तींमध्ये काय पेरलं जातं, रिलिजियस प्रेजुडायसेस, एकमेकांच्याबद्दल पूर्वग्रह, हे असे असतात बरं का, हे तसे असतात बरं का, मग ह्या XYZ लोकांना एवढे मुलं होतात बरं का, मग ह्या ABC लोकांना तेवढे मुलं होतात बरं का, मग आता XYZनी काय करावं तर एवढे मुलं जन्माला घालावेत, ABCनी जे आहे ते तेवढे मुलं जन्माला घालावेत. अशा प्रकारचं काहीतरी फॉल्स नॅरेटिव्ह जे आहे ते समोर यायला लागतं. स्टिरियोटाईप्स, काहीतरी आडाखे येतात की हां हे असे असतात बरं का, ते तसे असतात बरं का, अशा अर्थानं समाजामध्ये बिलीफ्स जन्म जो आहे या कम्युनल राजकारणानं वाढीला लागतो. सेकंड, कम्युनल माइंड, क्वेस्ट फॉर पॉलिटिकल डॉमिनन्स. मग काय होतं की विशिष्ट XYZ धर्माचे लोक असतील, ABC धर्माचे लोक असतील, ते पॉलिटिकल डॉमिनन्सकडे जातात आणि त्याच्यातून मग काय आहे मेजॉरिटेरियन डॉमिनन्स, की हां आपण आता सत्ता गाजवायची. जसं श्रीलंकेमध्ये सिंहला स्पीकिंगनी केलं तसं ते सत्ता गाजवतात आणि मग त्याच्यातनं काय होतं आणखी प्रॉब्लेम सुरू होतात. आणखी काय एक्सप्रेशन आहे पॉलिटिकल. तिसरं, पॉलिटिकल मोबिलायझेशन ऑन रिलिजियस लाईन्स. धार्मिक आघाडीवर धार्मिक मुद्द्यांवरती राजकीय सगळं जे काही आहे ते आंदोलनं उभारायची. राजकीय म्हणजे प्रश्न मांडताना धार्मिक लाईनवरच बोलत राहायचं, प्रचार सभांमध्ये धार्मिक लाईनवरच बोलत राहायचं, देशाच्या संसदेमध्ये धार्मिक लाईनवरच बोलत राहायचं, मग बाकीच्या मुद्द्यांवर बोलायचंच नाही. इतकं कम्युनलिझम पॉलिटिक्समध्ये जाऊन सगळं ते खराब करत असतं. यूज ऑफ सॅक्रेड सिम्बॉल्स, म्हणजे धर्माच्या दृष्टीने जे पवित्र असे सिम्बॉल्स आहेत त्याच्यावरती बोलायचं, इमोशनल अपील करायचं लोकांना. हे सगळं कोण करतं, कम्युनल राजकारण करतं. म्हणजे पॉलिटिकल सायन्स शिकलो ना आपण, व्यवस्थित पॉलिटिकल सायन्स शिकलो ना की आपल्याला लगेच राजकारणी कळतात की अरे हे रिलिजियस नाही आहे, हे कम्युनल आहे, हे इमोशनल अपील आहे का, अरे हे कम्युनल आहे, हे सांप्रदायिक आहे, हे डेंजर आहे. लक्षात येतं, हे रिलिजनचं पॉलिटिकल एक्सप्रेशन असूच शकतं, पण तुम्ही ते कसं करता याच्यावरती डिपेंडंट आहे. आणि चौथा, मोस्ट अगली फॉर्म, अल्टिमेटली सगळ्यात अगली, सगळ्यात वाईट क्रूप जो फॉर्म येतो तो म्हणजे व्हायलन्स. शेवटी हिंसा, शेवटी मसॅकर, हत्या, सामूहिक हत्याकांड आणि रायट्स, दंगे. म्हणजे हे सगळ्यात वर्स्ट क्रूप अगली असं पॉलिटिकल एक्सप्रेशन ऑफ कम्युनलिझम येतं. आता भारताचं स्टेट गव्हर्नमेंट असं आहे का तर नाही, आपण सेक्युलर स्टेट आहोत. म्हणजे आपण कोण आहोत तो पुढचा मुद्दा दिला आहे. सेक्युलर स्टेट म्हणजे काय, वी चोज द मॉडेल ऑफ सेक्युलर स्टेट. वी चोज म्हणजे वी इंडियन्स चोज, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया, सोवरिन सोशलिस्ट डेमोक्रेटिक सेक्युलर, आम्ही वी चोज टू बी सेक्युलर, आम्ही सेक्युलर आहोत. म्हणजे आम्ही कोण आहोत, नो ऑफिशियल रिलिजन फॉर द इंडियन स्टेट. भारताच्या राज्यसंस्थेला स्वतःचा अधिकृत धर्म नाही, आपण सेक्युलर आहोत. सरकार धर्म नाही, सरकारकडे कुठल्याही धर्माचं काही फोटो बिटो काही नको आहे तिथे. सरकार आहे, लोकांसाठी काम करतं. तुम्ही एज्युकेशनवर बोला, बेरोजगारीवर बोला, दारिद्र्यावर बोला, सुविधांवर बोला, रस्त्यांवर बोला, आम्हाला ते सांगू नका. हे जे आहे नो रिलिजन. सेकंड, कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स टू ऑल इंडिव्हिज्युअल्स अँड कम्युनिटीज फ्रीडम टू प्रोफेस, प्रॅक्टिस अँड प्रोपागेट एनी रिलिजन ऑर नॉट टू फॉलो एनी. आपण याच्या आधी राईट्स पाहिलेले आहेत. डेमोक्रेटिक राईट्समध्ये आपण फंडामेंटल राईट्स पाहिलेत, जिथे आपण 6 फंडामेंटल राईट्समध्ये राईट टू रिलिजियस फ्रीडम, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्कसुद्धा पाहिलेला आहे. आणि तिथे आपण ही चर्चा केली होती की प्रत्येकाला स्वतः निवडलेल्या धर्माचं आचरण करणं, त्याचा प्रचार करणं, त्याचा प्रसार करणं, त्याचा उच्चार करण्याचा अधिकार आहे. किंबहुना कुठल्याच धर्माचं आचरण न करण्याचा अधिकार पण कॉन्स्टिट्यूशन देतं. मला नाही करायचं एखाद्या धर्माचं, कुठल्याच धर्माचं, हेही स्वातंत्र्य कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला देतं. तिसरा मुद्दा, सेक्युलर आहोत म्हणजे आणखी काय आहोत, तर कॉन्स्टिट्यूशन प्रोहिबिट्स डिस्क्रिमिनेशन ऑन ग्राउंड्स ऑफ रिलिजन. धर्माच्या आधारावर भेदभाव करण्यास घटना संविधान अमान्य करतं. आर्टिकल 15 मध्ये आहे, नो डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड्स ऑफ रिलिजन, रेस, सेक्स, कास्ट अँड ऑर प्लेस ऑफ बर्थ. रिलिजन, धर्माच्या आधारावर राज्यसंस्था कोणाबरोबर भेदभाव करू शकत नाही. चौथा मुद्दा, कॉन्स्टिट्यूशन अलाउज द स्टेट टू इंटरव्हीन इन द मॅटर्स ऑफ रिलिजन इन ऑर्डर टू इन्श्युअर इक्वॅलिटी विदिन रिलिजियस कम्युनिटीज. एक्झाम्पल, बॅन ऑन अनटचेबिलिटी. आणि असं जरी असलं तरी काय आहे, सर्व धर्मांमध्ये समसमानता राहावी
वाईट कुप्रथा ज्या असतील एखाद्या धर्मातल्या त्या बंद व्हाव्यात म्हणून धर्मामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार राज्यसंस्थेला कॉन्स्टिट्यूशन देतं आणि वाईट ज्या काही गोष्टी आहेत त्या काढून टाकण्याचा पॉवर देतं. म्हणजे काय आपण म्हणूया अनटचेबिलिटी, अस्पृश्यता. हिंदू धर्मामध्ये जी एक वाईट चालीरीती होती की ज्यांना अस्पृश्य मानलं गेलेलं आहे, ज्यांना चातुर्वर्ण्य सिस्टीममध्ये सर्वात तळाशी ठेवलेलं आहे, ज्याला आपण छूत अछूत म्हणतो की हात लागला की आंघोळ करायचे काही लोक किंवा त्यांना एक वाईट ट्रीटमेंट द्यायचे, तर ही जी काही हीनस अत्यंत क्रूर अशी प्रथा आहे ती आर्टिकल 17 कॉन्स्टिट्यूशननं अबॉलिश केलेली आहे. अशा प्रकारे कॉन्स्टिट्यूशननी स्टेटला अधिकार दिलेले आहेत. सेक्युलरिझम काय शेवटचं वाक्य, इज द फाउंडेशन ऑफ आवर कंट्री. सेक्युलरिझम इज फाउंडेशन ऑफ आवर कंट्री. रिलिजन इज नॉट फाउंडेशन ऑफ आवर कंट्री. सेक्युलरिझम इज अ फाउंडेशन ऑफ आवर कंट्री. भारताचं पाया धर्मनिरपेक्षता आहे. कम्युनलिझम थ्रेटन्स व्हेरी आयडिया ऑफ इंडिया. म्हणजे हे जे धर्माचं वाईट राजकारण आहे ना, कम्युनलिझम जे आहे ना, ते आयडिया ऑफ इंडियालाच थ्रेटन करतं, आयडिया ऑफ इंडियालाच धोका पोचवतं. अँड दॅट इज वाय इट नीड्स टू बी कॉम्बॅटेड. दॅट इज वाय इट नीड्स टू बी कॉम्बॅटेड. त्याच्याविरुद्ध लढा देणं गरजेचं आहे. सांप्रदायिकतेविरुद्ध लढा देणं गरजेचं आहे. हे झालं रिलिजन, कम्युनलिझम आणि त्याचं पॉलिटिक्स. पहिलं आपण पाहिलं जेंडर आणि पॉलिटिक्स, दुसरं रिलिजन, कम्युनलिझम आणि पॉलिटिक्स, आणि तिसरा मुद्दा होता कास्ट अँड पॉलिटिक्स. तिसरं सोशल डिफरन्स जो आहे आपल्या समाजातला तो म्हणजे जाती, जे भारतामध्ये एक पर्टिक्युलर आहे. स्पेशस भारताचं जे काही आहे ते इथेच सापडणारं कॅरेक्टर म्हणजे जाती असणं. कास्ट इनइक्वॅलिटीज, मग जात आहे म्हणजे असमानता आहे, कारण आपल्याकडे जातींची काय आहे, उत्तरंड आहे, हायरार्की आहे. वर कुठली तरी जाते, मध्ये कुठली तरी जाते, खाली कुठली तरी जाते, चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे ना. आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा या चातुर्वर्ण सेटअपमध्ये हजारो जाती आहेत. आणि मग ते येतं त्याच्यातनं त्यांच्या कास्ट डिव्हिजनमधून असमानता येत जाते. कास्ट डिव्हिजन इज स्पेशल टू इंडिया. भारताचं हे व्यवच्छेदक लक्षण आहे. एकमेव आहे भारत की जिथे अशा जाती आहेत जगामध्ये. अनटचेबिलिटी इन ह्युमन प्रॅक्टिस आपल्याकडे होती. हायरार्की उतरंड आहे. मग 4 नावं NCERTने दिली, ती मी घेतली आहे की महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेरियर रामास्वामी नायकर आणि महात्मा गांधी. या 4 व्यक्तींच्या नावं NCERTच्या या पुस्तकात दिलेत की ज्यांनी अनटचेबिलिटी सारख्या प्रथेवरती काम केलेलं आहे, त्याच्याविरुद्ध जनतेला जागृत केलेलं आहे. अर्थात प्रत्येकाची मेथड वेगळी होती, त्याविषयी आपण पुन्हा कधीतरी बोलू. यांचे प्रयत्न आहेत. आणि मग याच्यातून हळूहळू लगेच नाही, भारतातली जी कास्ट सिस्टीम आहे ती विकन होत गेली, कमकुवत होत गेली. नष्ट झाली आहे का? नाही. नष्ट झाली आहे का? नाही. परंतु ती विकन होत गेली आहे. याची कारणं काय काय आहेत? पहिलं अर्बनायझेशन, शहरीकरण. शहरामध्ये तुम्ही गेलात, तुम्ही पुण्यामध्ये आलात, तुम्ही मुंबईमध्ये आलात, तुम्ही आणखी दिल्लीमध्ये गेलात, तुम्ही कलकत्त्याला गेलात, तुम्ही बँगलोरला गेलात, चेन्नईला गेलात. जसं जसं तुम्ही मोठमोठ्या शहरांमध्ये जातात, मेट्रो सिटीमध्ये जाता, तसं तुम्हाला दिसतं की जातीचा उल्लेख आणि जातीवरनं एकमेकांना जोखणं याचं प्रमाण कमी होतं, नष्ट होतं असं मी म्हणत नाही. आणि म्हणूनच मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणायचे, शहरांकडे चला, खेडी ही डबकी आहेत, खेड्यामध्ये जातीव्यवस्था बळकट होते, तिथं तुम्हाला जातीव्यवस्थेचा जाच जाणवणार आहे, म्हणून खेडी सोडा, खेडी सोडली पाहिजेत आणि शहरामध्ये जाती या विरघळतात. अर्बनायझेशननं जातींना विकन करायचं काम केलेलं आहे. ऑक्युपेशनल मोबिलिटी, व्यावसायिक जी काही सगळी मोबिलिटी आहे, जे त्याच्यामध्ये होणारं जे काही आपण म्हणतो मूवमेंट आहे, त्यानं पण काय झालंय, कास्ट सिस्टीम विकन झाली. म्हणजे ओल्ड नोशन्स ऑफ कास्ट हायरार्की इज ब्रेकिंग डाऊन. म्हणजे पूर्वी असं होतं की विशिष्ट जातीच्या व्यक्तीने विशिष्ट व्यवसाय करायचा, ते त्याच्यावर बंधन असायचं. तर आता असं नाही, कोणीही कुठल्याही जातीची व्यक्ती कुठलाही व्यवसाय करू शकते. याच्यातनं सुद्धा कास्ट विकन झाली. येट कास्ट इज नॉट डिसॅपियर्ड. येट कास्ट इज नॉट डिसॅपियर्ड. एक्झाम्पल मॅरेजेस. अजूनही आंतरजातीय विवाह, ऑनर किलिंग याला असणारा विरोध, म्हणजे ऑनर किलिंग सारख्या घटना आपल्याकडे होतात. आंतरजातीय विवाहांना विरोध मोठ्या प्रमाणावर तो दिसतो. कास्टचं मोठं प्राबल्य अजूनही रोटी बेटी व्यवहार जो आहे त्याच्यामध्ये दिसून येतं. आणि इकडे आता ती जे पेज जे मी चिकटवलं आहे की अर्बनायझेशन म्हणजे काय, शिफ्ट ऑफ पॉप्युलेशन फ्रॉम रुरल एरियाज टू अर्बन एरियाज. जरी आपल्याला माहीत असलं तरी त्याचं शब्दामध्ये व्याख्या दिलेली बरी, म्हणून मी तिथे लिहिले. ऑक्युपेशनल मोबिलिटी म्हणजे काय, शिफ्ट फ्रॉम वन ऑक्युपेशन टू अनदर.
कास्ट हायरार्की, जातीची उतरण म्हणजे काय? अ लॅडर लाईक फॉर्मेशन, म्हणजे जशा पायऱ्या असतात तसं. इन विच ऑल द कास्ट ग्रुप्स आर प्लेस्ड फ्रॉम द हायेस्ट टू द लोएस्ट कास्ट. ज्या ग्रुप्सना आधी शिक्षण घेण्याची मुभा ते पुढे, ज्यांना ॲक्सेस नव्हता ते मागे. आणखी याचं एक मोठं उदाहरण कास्ट इनइक्वेलिटीचं काय आहे? कॉलोनियल काळात म्हणजे वासाहतिक कालखंडात तुम्ही बघा, ज्या जाती उच्च मानल्या गेलेल्या आहेत प्राचीन काळापासून, आणि त्या कुठल्याही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. चातुर्वर्ण व्यवस्थेत सगळ्यात वर कोण होतं हे सांगायची गरज नाही. तर त्या जातींनी काय केलं, ब्रिटिश आल्यानंतर पटपट एज्युकेशन जे आहे, वेस्टर्न एज्युकेशन, पाश्चिमात्य शिक्षणाचा लाभ पण त्यांनीच घेतला. कारण वाचण्याची, शिकण्याची, संस्कृत शिकण्याची मुभा त्यांनाच होती. बहुजन जे आहेत किंवा अस्पृश्य जे आहेत त्यांना तर पूर्वीपासून पठण, वेदपठण जे काही त्याला मनाई होती. त्यामुळं पहिल्यांदा पाश्चात्य शिक्षणाचा लाभ ज्या उच्च जातीयांनी घेतला त्यांना पुढे नोकऱ्या आणि त्या जास्त लागल्या, आणि त्याच्यातून मग त्या इनइक्वेलिटी जी आहे ती पुन्हा वाढली. मग थोडक्यात काय, शिक्षण घेण्याची मुभा जी आहे ती त्या याच्यामध्ये त्यांना मिळाली आणि त्याच्यातून त्यांची प्रगती अधिक झाली, त्यातनं इनइक्वेलिटी वाढत गेली. आणि म्हणजेच काय, कास्ट हा इकॉनॉमिक्स, ही गोष्ट इकॉनॉमिक स्टेटसशी संबंधित आहे. आर्थिक तुमचं जे काही सगळा दर्जा आहे, कॅपॅबिलिटी आहे, तर त्याच्याशी संबंधित जाती आहेत. मग आता कास्टचं एक्सप्रेशन पॉलिटिक्समध्ये कसं, हे आपण कास्टचं डिव्हिजन बघितलं. आता पॉलिटिक्स कसं आहे? कास्टिझम इज रूटेड इन द बिलीफ दॅट कास्ट इज द सोल बेसिस ऑफ सोशल कम्युनिटी. जसं संप्रदायवाद आहे ना, तसा जातीवाद पण आहे. आणि हा कास्टिझम, जातीवाद काय म्हणतो की सामाजिक कम्युनिटी, सोशल कम्युनिटीचं बेसिसच काय आहे, जाती आहे. जसं हे सांप्रदायिक मानतात की धर्म हा बेस आहे, तसे हे जातीयवादी मानतात की जात हा बेस आहे. कास्ट कॅन टेक व्हेरियस फॉर्म्स इन पॉलिटिक्स. जसं आपण बघितलं कम्युनलिझम कसं फॉर्म घेतो, तसं हे कास्ट पण खूप वेगवेगळ्या फॉर्मचं पॉलिटिक्स करतं. काय? निवडणुकीतील कॅन्डिडेट जात पाहून देणं, मंत्री जात पाहून करणे. बऱ्याचदा पाहिलं जातं की कुठल्या जातीचे उमेदवार द्यायचे, पक्ष याचा अभ्यास करतात. आणि मंत्रीसुद्धा मग मंत्रिमंडळामध्ये कुठल्या जातीचं कोण घ्यायचं, सगळ्या जातींना रिप्रेझेंटेशन मिळालं आहे का, हे एक मेजर उदाहरण आहे की कास्टचं कशा पद्धतीने पॉलिटिकल एक्सप्रेशन होतं. पक्ष मेक अपील्स टू कास्ट सेंटिमेंट्स. अनेकदा पक्ष निवडणुकीमध्ये जातीच्या बद्दल, त्या भावनांबद्दल लोकांना अपील करत असतात. महाराष्ट्रामध्ये जे काही सध्या राजकारण चालू आहे तुम्ही बघा, सगळ्याच अनेक जाती, विशिष्ट एका जातीबद्दल मी बोलत नाही, तेच चालू आहे सध्या राजकारण. 3, युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचाईजमुळे 1 पर्सन 1 वोट. परंतु झालं काय, एका व्यक्तीचं एक मत असल्यामुळं थोडासा एक नवा कॉन्शियसनेस, एक नवं जाणीव तिथे निर्माण झालेली दिसते. बऱ्याचदा असे फिलिंग की निवडणुकी या जातीभोवतीच फिरतात. त्यामुळे सामान्य माणसाला असं वाटू शकतं की अरे सगळं जातीपातीचंच आहे, पण असं आहे का, तर नाही. 100% हे पॉलिटिक्स जातीवरच फिरतं असं आहे का, तर नाही. का? एका मतदारसंघात एकाच जातीची मेजॉरिटी नसते. म्हणजे उमेदवार जरी एका जातीचा दिलेला असला तरी एकाच मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या जातीची लोकं राहतात, आणि त्यामुळं त्या उमेदवाराला समान, जरी उमेदवार 5-6 उमेदवार एकाच जातीचे उभे राहिले तरी निवडणारे मात्र मिक्स्ड कास्टची असतात. कोणत्याही पक्षाला विशिष्ट जातीची संपूर्ण मते मिळत नाहीत. एकाच मतदारसंघात डॉमिनंट असलेल्या जातीचे अनेक उमेदवार असतात, मगाशी जे मी बोललो, आणि रुलिंग MPs किंवा MLA आपल्याकडे अनेकदा पराभूत होतात. म्हणजे जरी जात नावाची गोष्ट राजकारणामध्ये प्रबळ असली तरी याचा अर्थ असा होत नाही की सगळंच राजकारण जातीवर फिरतं. पूर्वी ते फिरत होतं, आता त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. जातीबरोबर इतर मुद्देही इलेक्शनमध्ये मॅटर करतात. पॉलिटिक्स इन कास्ट, शेवटचा मुद्दा जो आहे, पॉलिटिक्स इन कास्ट म्हणजे काय की आता जातीच्या आत राजकारण कसं केलं जातं. सुरुवातीला आपण काय पाहिलं की कास्ट इन पॉलिटिक्स, जातीच्या आधारावर राजकारण कसं केलं जातं, आणि आता जातीच्या आतमध्ये राजकारण कसं केलं जातं. पॉलिटिक्स जे आहे ते जातीमध्ये गेल्यावर त्याचं काय होतं. सेव्हरल फॉर्म्स आहेत. ईच कास्ट ग्रुप ट्राईज टू बिकम बिगर बाय इनकॉर्पोरेटिंग विदिन इट नेबरिंग ऑर सबकास्ट. आता वेगवेगळ्या जाती काय करायला लागलेल्या आहेत, आजूबाजूच्या ज्या त्यांच्याशी साधर्म्य असणाऱ्या जाती आहेत किंवा त्यांच्या सबकास्ट आहेत, ह्यांना एकत्र घेऊन स्वतःचं राजकीय बळ वाढवायला लागलेले आहेत. हे जातीच्या आतमध्ये राजकारण जे शिरलं आहे. सेकंड, व्हॅरियस कास्ट ग्रुप्स आर रिक्वायर्ड टू एंटर इन टू कोॲलिशन विथ अदर कास्ट. अनेक जाती आघाड्या करत आहेत की तुम्ही आम्ही एका प्रवर्गातले आहोत, आणि मग त्या आघाड्या करून ते काही ना काही त्यांचा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे राजकारणामध्ये, निर्वाचक राजकारणामध्ये तर जात आलेलीच आहे, परंतु जातींचे ग्रुप, सोशल ग्रुपसुद्धा आता राजकारण करायला लागलेले आहेत. तिथे राजकारण शिरलं आहे. तिसरा मुद्दा, न्यू कास्ट ग्रुप्स कम अप इन पॉलिटिकल अरेना बॅकवर्ड अँड फॉरवर्ड.
आता वेगवेगळे कास्ट ग्रुप राजकारणाच्या आखाड्यामध्ये येत आहेत आणि स्वतःला जाणीवपूर्वक हा आम्ही बॅकवर्ड आहोत, आम्ही फॉरवर्ड आहोत असं प्रोजेक्ट करत आहे. थोडक्यात कास्टचा वेगवेगळ्या प्रकारे पॉलिटिक्समध्ये रोल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय येतं, दलित किंवा ओबीसी यांच्या ज्या डिमांड्स आहेत, डिस्क्रिमिनेशन कमी करणारा रोल. जरी असं असलं तरी बऱ्याचदा असं होतं की जे पिछडे वर्ग आहेत, पिछड्या जाती आहेत, त्यांच्या पॉलिटिकल एक्सप्रेशनमुळे त्यांच्याबरोबरचा भेदभाव जो आहे तो कमी होतो. हाही एक चांगला मुद्दा येतो आणि हा झाला पॉझिटिव्ह मुद्दा. आणि निगेटिव्ह रोल काय आहे की लीड्स टू टेन्शन, कॉन्फ्लिक्ट अँड व्हायलन्स. कधी कधी जातीय तणावसुद्धा होतो. म्हणजे बऱ्याचदा जे पिछडा वर्ग असतो त्याच्याबद्दलचं भेदभाव कमी होतं पॉलिटिकल एक्सप्रेशनमुळे आणि बऱ्याचदा निगेटिव्ह इम्पॅक्टसुद्धा होऊ शकतो. थोडक्यात ही सगळी चर्चा आपल्याला माहिती आहे, फक्त त्यांनी ती आगळपगळ रीतीनं या चॅप्टरमध्ये मांडलेली आहे. त्यामुळं मी त्या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे बोललो. आणि आणखी महत्त्वाचा मुद्दा, तिथे त्यांनी 2 असे पाय चार्ट आणि असं थोडंसं फिगर्स दिलेले आहेत. ती जी पेजेस आहेत ती मी इथे चिकटवून दिलेली आहेत, पेस्ट केलेली आहेत. त्यातली महत्त्वाची वाक्य मी फक्त वाचतो. म्हणजे जो आपण कम्युनलिझमचा मुद्दा शिकलो त्याच्यातलं इथे हायलाईट केलेला भाग मी फक्त वाचतो. इन पर्सेंटेज टर्म्स, पहिली नोट, the population of the Hindus, Jains and Christians had declined marginally since 1961. Marginally percentage terms मध्ये ते डिक्लाइन झालं या 3 कम्युनिटीजचं. The proportion of Muslim, Sikh and Buddhist population has increased slightly. प्रपोर्शन वाढलं या, समजून घ्या पर्सेंटेज वाईज. There is a common but mistaken impression. कॉमन खूप लोकांमध्ये असतं पण चुकीचं असं एक इम्प्रेशन आहे दॅट द प्रपोर्शन ऑफ द मुस्लिम्स इन द कंट्रीज पॉप्युलेशन इज गोइंग टू ओव्हरटेक अदर रिलिजियस ग्रुप. खूप लोकांना असं चुकीची समजूत असते की मुस्लिम समुदायाची संख्या आहे ही एक वेळ अशी वाढेल की ती सगळ्यांवरती टेक ओव्हर करतील. पण डेटा असं सांगतो का? नाही. तर डेटा काय सांगतो बघा. एक्सपर्ट एस्टिमेट्स डन फॉर द प्राईम मिनिस्टर हाय लेवल कमिटी, सच्चर समितीचा अहवाल मात्र असं सांगतो, शो दॅट द प्रपोर्शन ऑफ द मुस्लिम्स इज एक्सपेक्टेड टू गो अप लिटल. त्यांचं तुलनात्मक जे प्रमाण आहे, प्रपोर्शन जो आहे तो वाढेल बाय अबाउट 3 to 4% in the next 50 years. In the next 50 years, it proves that in overall term, the population balance of different religion group is not likely to change in a big way. म्हणजे पुढच्या 50 वर्षांमध्ये फार काही ते प्रपोर्शनचं प्रमाण जे आहे ते चेंज होईल अशातलं भाग नाही. आणखी एक नोंद जी मी हायलाईट केली, सध्या जे सगळं आता शेड्यूल कास्ट आणि त्याच्यातल्या सबग्रुप्सविषयी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्याच्याशी संबंधित आहे, ते आपण बघूया. द सेम इज ट्रू ऑफ द मेजर कास्ट ग्रुप्स. द सेन्सस ऑफ इंडिया काउंट्स 2 सोशल ग्रुप्स. आपल्याकडे 2 मेजर ग्रुप आहेत, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स. बोथ दीज ब्रॉड ग्रुप्स इन्क्लुडेड हंड्रेड्स ऑफ कास्ट. शेड्यूल कास्टमध्ये खूप कास्ट आहेत, शेड्यूल ट्राईबमध्येही खूप कास्ट आहेत. whose names are listed in the official schedule and that's why they are known as scheduled caste and scheduled tribes. त्यांचं नाव त्या सूचीमध्ये येतं. The scheduled caste commonly known as Dalits include those who were previously regarded as outcast in the Hindu social order, and the scheduled tribes often referred to as Adivasis includes those communities that has secluded life usually in the hills and forest. आणि मग त्यांची जी संख्या आहे 2001च्या सेन्ससनुसार 16.2% आणि शेड्यूल ट्राईबची 8.2%. ही जी माहिती आहे ती आत्ताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला जोडून आहे म्हणून मी वाचून दाखवली आणि हायलाईट केली. आणि दुसरा मुद्दा, कास्ट इनइक्वॅलिटीज टुडे. आणखी एक चार्ट त्यांनी दिला आहे की काय म्हटलं आहे ते हायलाईट केलेलं मी फक्त वाचून दाखवतो. जे मी मगाशी सांगितलं, द रिलेशनशिप बिटवीन कास्ट अँड इकॉनॉमिक स्टेटस हॅज सर्टनली चेंज्ड अ लॉट. टुडे इट इज पॉसिबल टू फाइंड व्हेरी रिच अँड व्हेरी पुअर पीपल इन एव्हरी कास्ट. प्रत्येक जातीत श्रीमंत आणि गरीब आहेत, वेदर लो ऑर हाय. This was not true even 20-30 years ago. It was very rare indeed to find rich people among lowest castes. की खालच्या जातींमध्ये श्रीमंत लोक दुर्मिळ होते. परंतु असं जरी थोडंफार आज बदललेलं असलं तरी सेकंड हायलाईट केलेलं मी वाचतो. Although every caste has some poor members, the proportion living in extreme poverty, सगळ्यात खालचे जे आहेत गरीब, below poverty line is much higher than the lowest, higher for the lowest caste. म्हणजे खालच्या जातींमध्ये हे जे BPL कॅटेगरी आहे ही जास्त आहे अँड मच लोअर फॉर द अपर कास्ट. अपर कास्टमध्ये ते BPL कॅटेगरी कमी आहे. म्हणजे हेही एक सोशोलॉजिकल सत्य आहे. मुद्दाम मी ते वाचून दाखवलं जेणेकरून तुमचे काही मिसकन्सेप्शन असतील तर ते दूर होतील. लक्षात येतं आहे? सो इथं आपली या जेंडर, रिलिजन अँड कास्ट या चॅप्टरची चर्चा संपते.
ह्या चॅप्टरमध्ये असं ज्याला आपण म्हणतो की सबस्टॅन्शियल ठोस असं काही फॅक्ट नाही आहेत, परंतु ओव्हरऑल आपल्याला जे माहीत असतं त्याचीच मांडणी थोडीशी आगळपगळ रीतीने केलेली आहे. त्यामुळं हा चॅप्टर आपण बोलून याची चर्चा जी आहे ती संपवलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन चॅप्टर घेऊन भेटूया. धन्यवाद.